अध्यक्ष महोदय, सम्मान्य मंत्री महोदय जी ने यहाँ पर विस्तारित उत्तर दिया। 388 बिल्डिंग है, 30,000 कुटुंब इसमें रहते हैं। पिछले साल अधिवेशन चालू था, पूरे लोगों ने आजाद मैदान पे धरना किया। मैं सम्मान्य मुख्यमंत्री जी के पास गया। अध्यक्ष महोदय ये कह रहे कि हमने 33(7) के सारे बेनिफिट इनको दिए और आज 10 प्रपोजल आपके पास है, 10 में से ना एक ही प्रपोजल को आप एनओसी दिए हो। अध्यक्ष महोदय, ये जो बिल्डिंग है 30 साल पुरानी हो चुकी है। मैं जहां पे नगर सेवक था वहां पे अक्सा, नौबार, इस्लामिया, अशरफिया, अभी इसमें आप नगर सेवक निधि नहीं लगा सकते हो रिपेयर में, MBRRB का फंड नहीं लग सकता। मेरा सबसे पहला प्रश्न है, 388 बिल्डिंग, 30,000 कुटुंब, ये सब डिलाइबलेटेड हो गई, आपका बजट आउटले क्या है इनके लिए? अभी ये तो इमीडिएटली रिपेयर रिकंस्ट्रक्ट नहीं होने वाली। पहली बात, आप वहां रिपेयर नहीं करते, उनका भाड़ा आपने बना दिया। छोटी सी लाइट जाती है ना, उसके लिए नगर सेवकों का क्या कैसे परेशान होता है मैं आपको बताऊं। अध्यक्ष महोदय, 10-10 फोन करने पड़ते। मूल मुद्दा क्या है कि आपके 3 बार अमेंड करने के बाद भी, परिपत्रक निकालने के बाद भी विकासक आ नहीं रहे। मेरा आपसे स्पेसिफिक प्रश्न है, MCHI जो पूरे मुंबई की सबसे बड़ी बॉडी है डेवलपर्स की, आर्किटेक्ट्स की, उन्होंने आपको निवेदन किया है कि ये स्पेशल केस करके आप इसमें अलग अलग अति शर्ती रिलैक्स करो। 3 साल से धरने पे लोग बैठे हैं अध्यक्ष महोदय, लेकिन शासन इसकी दखल नहीं ले रही। मैं गारंटी के साथ कह रहा हूं, अभी भी अध्यक्ष महोदय, क्या आप उप मुख्यमंत्री साहब के अध्यक्षता में एक मीटिंग रख के MCHI ने जो सुझाव किए वो अमेंडमेंट करोगे क्या? ये रिपेयर के लिए आपने कितना फंड रखा है और ये बिल्डिंग रिपेयर होगी क्या? ये मेरा प्रश्न है। अध्यक्ष महोदय, मी ज्या 4 बाबींचा उल्लेख मगाशी विस्तृतपणाने केला, ज्या आपण निर्णय घेतले, ज्या अमेंडमेंट केल्या, त्या आता प्रत्यक्ष त्याच्यामध्ये आता अंमलबजावणी करायला 6-8 महिन्यापूर्वी सुरुवात झालेली आहे। 6 महिन्यामध्ये 10 प्रोजेक्ट आपल्याकडे आले, त्यातल्या एकाला आपण एनओसी दिली। 6 लोक या व्यतिरिक्त 10 व्यतिरिक्त 6 क्लस्टरसाठी आपल्या समोर आलेले आहेत। आणि जो काय अमेंडमेंट आपण केलं, आता बघा, आपण 25% रेडी रेकनरच्या दरानं बांधकामाचं FSI घेणार। आपण जे त्याच्या अगोदर त्याच्याकडनं आपण सन्मान्य अध्यक्ष महाराज प्रीमियम घेणार होतो 20%। या सगळ्या सुझाव जे आपण म्हणताय ना, ते बांधकाम व्यावसायिकांच्या प्रतिनिधींनी पण दिलेले आहेत। भाडेकरू जे राहतात जीर्ण घरांमध्ये, त्यांच्या संस्थांनी, त्यांच्या संघटनांनी सुद्धा या ठिकाणी आपल्याकडे दिलेले आहेत। या सगळ्यांचा विचार करून सन्मान्य अध्यक्ष महाराज, आपण हा सगळा 33-24चा नवीन नियम या ठिकाणी आपण लागू केला आणि सुरुवातीला इनिशियल स्टेजला याला प्रतिसाद चांगला मिळतो आहे। तरी सुद्धा ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या इमारती जीर्ण असतील तिथं म्हाडाच्या अधिकाऱ्यांना पाठवून तिथल्या भाडेकरूंच्या बरोबर बैठका घेऊन, आणखीन जर विकासक स्वतःहून कोणी पुढे येत असतील तर हा प्राधान्यक्रमाचा विषय म्हाडाच्या कार्यक्रमामध्ये आपण घेऊ आणि या इमारती आपण निश्चितपणे लवकर त्याचा पुनर्विकास होईल याच्यासाठी सरकार सकारात्मक राहील। आपण जे सांगितलं माननीय गृहनिर्माण मंत्री महोदयांच्याकडे आपण बैठक घेणार का, तर माननीय गृहनिर्माण मंत्री तथा उपमुख्यमंत्री महोदयांकडे बैठक घेण्यापूर्वी मी प्रभारी मंत्री म्हणून माझ्या दालनामध्ये अगोदर आपण बैठक घेऊ, तुमच्या सगळ्या प्रतिनिधींची चर्चा करू आणि अंतिम निर्णयासाठी तो विषय माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या समोर आपण सादर करू। आणि सन्मान्य सभापती अध्यक्ष महोदय, एकूण 75 कोटी रुपये वर्षाला आपण या दुरुस्तीच्या कामासाठी आपल्याकडे राखीव म्हणजे निधी उपलब्ध केलेला आहे। ज्या ज्या ठिकाणचे दुरुस्तीचे प्रपोजल येतील त्या त्या ठिकाणी हा निधी आपण या ठिकाणी खर्च करतो। आवश्यकता पडली तर या निधीमध्ये वाढ देखील केली जाईल।